पूरग्रस्तांना मदतीचा हात जो आहे तो अनेक संस्थांकडून देण्यात येतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सोलापूरच्या माढ्यातील पूरग्रस्तांना मिनल साठे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मदत। 100 कुटुंबातील 600 जणांसाठी माढा उंदर गावामध्ये मदत केंद्राची उभारणी। पूरग्रस्तांच्या राहण्यासह जेवणाची मोफत व्यवस्था। पुण्यातील टॉरल इंडिया कंपनीकडून बीडच्या पूरग्रस्तांना मदत। पूरग्रस्त भागातील नागरिकांना किराणा किटचं वाटप। भरत गीते यांच्या कंपनीकडून जीवनावश्यक वस्तू आणि रेशनचं वाटप। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेवगावच्या गजानन महाराज संस्थानचा मोठा हातभार। संस्थानाकडून 1,11,00,000 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे जमा। धाराशिवच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। ट्रस्टकडून 51 लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। हिंगोली जिल्ह्यात वितरणासाठी 231.27 कोटी। हिंगोलीत प्राण गमावलेल्या 13 नागरिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 133 पक्क्या तर 291 कच्च्या घरांची पडझड। सोलापुरातील मोहोळ तालुक्यात पशुखाद्य वाटपास सुरुवात। शिंगोली गावामध्ये पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंनी भेट दिलेल्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं केली थेट मदत। किराणा, भांडी कुंडी, जीवनावश्यक वस्तूंचं किट दिलं। हिंगोलीच्या कळमनुरीमधील दांडेगाव येथील शेतकऱ्यांनी जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्याचा टाहो। आमदार संतोष बांगर यांच्यासमोर शेतकऱ्यांचा टाहो। लवकरात लवकर मदत देऊ म्हणत बांगर यांनी स्वखर्चातून शेतकऱ्याला आर्थिक मदत केली। पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ थेट पुराच्या पाण्यात उतरले। यावेळी महिलांना भुजबळांनी धीर दिलेला आहे। केंद्राकडून देखील मदत मिळवून देण्याचं आश्वासन भुजबळांनी दिलं।